हो टॉपर होते मला ते. हो हो 18 बॉलात 14 रन होते मला येऊन नाही होय होय. बाद फेरीतील सामना ओम साई विपक्ष दामोदर क्रिकेटर्स. निश्चितच एका बाजूला आपण पाहतोय बाबा मयेकर यांच्या मालकीचा संघ, तर दुसऱ्या बाजूला चांद साब मिया यांच्या मालकीचा संघ मैदानामध्ये. निश्चितच सामन्याला सुरुवात होते, पंचांचा इशारा येतोय पहिला पॉवर प्लेचा षटक हाताळण्यासाठी मैदानामध्ये ज्याची वर्णी लागते तो गोलंदाज स्विश मास्टर सुभाष हा गोलंदाज. तर दुसऱ्या बाजूला आतापर्यंत भरत असलेला फलंदाज, 2 मॅन ऑफ द मॅच ज्याने स्वतःच्या नावावर केला तो संदेश रेडकर. एक मोठा मोहरा निश्चितच तो म्हणजे ओम साई क्रिकेट संघाचा. यावेळेस सुद्धा निश्चितच थोडासा लो चेंडू राहिला होता आणि चेंडू मात्र रक्षकाच्या हातात. निश्चितच सुंदर क्षेत्ररक्षण, सगळ्यात वयस्कर क्षेत्ररक्षक मैदानामध्ये आता मात्र आपल्याला पाहायला भेटत आहेत त्या शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने. यावेळेस मात्र मोठा फटका, पुलचा फटका केला जातोय, पूल होतोय सक्सेसफुल. चेंडू एक टप्पा पाहून सीमारेषा पार होतोय फरार. चौकारानं श्रीगणेशा होतोय आणि निश्चितच या सामन्याची सुरुवात सुद्धा संदेश रेडकर चौकारानंच करतोय. तब्बल 2 सामने त्याने चौकारानं सुरुवात केली, खातं खोललंय आणि या तिसऱ्या सामन्यात सुद्धा खातं खोलतोय तो चौकारानं. 4 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत. बाद फेरीतील सामना करा किंवा मरा, नाहीतर घरला चला अशा प्रकारचा सामना. कारण जो संघ सामना जिंकेल तो मात्र पुढील सामना त्यांना वक्रतुंड दोडामार्ग संघासोबत खेळावा लागेल आणि जो संघ सामना हरेल त्याचा मात्र प्रवास इथपर्यंत संपुष्टात येईल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडूच्या खाली तब्बल येत आहेत ते 2 क्षेत्ररक्षक. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू विसावतोय आणि जातोय तो सरळ क्षेत्ररक्षक. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण करतायत आणि धावसंख्या 2 धावांशी पुढे सरकते, ती 6 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक. एका बाजूला सुभाष जो कालच्या आजच्या दिवशी सुद्धा सुंदर गोलंदाजी ज्या गोलंदाजानं केली होती. स्पीड मास्टर बराचसा त्याचा गोलंदाजीला वेग आपल्याला पाहायला भेटतोय. तर दुसऱ्या बाजूला किती जरी वेग असला, किती जरी समोर स्विंग गोलंदाज असला तरी मात्र त्या गोलंदाजांना सीमारेषा पार पाठवण्याची त्या ठिकाणी ताकद असलेला फलंदाज मैदानामध्ये पाहायला भेटतोय. यावेळेस मात्र एक टप्पा पाहून चेंडू सीमारेषा पार पुन्हा एकदा होतोय फरार. चौकार डीजे. निश्चितच चौकारानं धावसंख्येत दुहेरी आकडा गाठते, ती म्हणजे 10 धावा. पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि निश्चितच या षटकात धावांची लयलोट मैदानामध्ये संदेश रेडकर याच्या बॅट मधून आता मात्र पाहायला भेटतंय. यावेळेस मात्र स्लो रन पद्धतीचा चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षक सतीश बहुदा, संजय आणि निश्चितच एक धाव, कोणती धाव नाही, निर्धाव चेंडू. निश्चितच सुंदर क्षेत्ररक्षण. फलंदाज मात्र धावबाची कोणती त्या ठिकाणी संधी देणार नाही ते पुढील प्रतिस्पर्धी संघाला. यावेळी शॉर्ट प्रकारचा चेंडू, पुलचा फटका पुन्हा एकदा होतोय सक्सेसफुल आणि चेंडू मात्र जातोय तो चौकारासाठी. तिसऱ्या चौकारानं होतंय षटकाची सांगता. 3 षटकांच्या सांगतेखेरीज धावसंख्या 14 धावा. प्रारंभीची जोडगोडी मैदानामध्ये फलंदाजी करताना आपण पाहतोय. निश्चितच एक प्रश्न विचारला जातोय, आपका क्या होगा. मैदानामध्ये काय घडेल, ज्या संघाचं प्रदर्शन होईल चांगलं तो निश्चित होईल पुढच्या फेरीमध्ये प्रवेश.
सांघिक कामगिरी ही उंचावावी लागेल. क्षेत्ररक्षण तेवढंच महत्त्वाचं, कारण सर्वात अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये करावं लागेल. कारण मगाचा सामना सुद्धा क्षेत्ररक्षणाच्या जोरावर श्री फायटर संघानं जिंकला आणि आता पुन्हा जर सामना जिंकायचा असेल तर क्षेत्ररक्षण हे अति महत्त्वपूर्ण. एक षटक समाप्त आणि 14 धावा बिनबाद ओमसाई संघाच्या. यावेळेस मात्र मोठा फटका निश्चितच नैसर्गिक अडथळा बहुधा लागतोय की काय, आणि चेंडू मात्र नैसर्गिक अडथळ्याला लागून स्थिरावतोय. अमित सडेकर काय मैदानामध्ये घडतंय ते माहीत नाही, परंतु अंतिम क्षणी चेंडूवर लक्ष देतोय आणि फेकी करतायत 2 धावा. धावसंख्या 16 धावा. प्रशांत मणेरीकर भेडशी गावचा सुपुत्र, अजून एक लोकल बॉय मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. दुसऱ्या बाजूला प्रसाद आणि संदेशाची जोडगोळी मैदानामध्ये ओमसाई संघाच्या बाजूनं. यावेळेस सुद्धा बॅकफुट येऊन केलेला फटका डीबॅक टकावरच्या दिशेने एक टप्पा बावून चेंडू सीमारेषा पार होतोय. फरार चौकार डीजे. निश्चितच प्रसादाच्या बॅटमधून चौकार आल्यानंतर धावसंख्या पुढे सरकते, ती बहुधा 20 अशी. दुसरं षटक हे प्रगतीपथावर चालू. प्रशांत मणेरीकर षटक हाताळतोय. निश्चितच एक मोठा फटका आला. यावेळेस बैठक शॉट, घुटना टेक, तमाशा देख. एक धाव तर पूर्ण तानाजी बऱ्याचशा वेळेनंतर बऱ्याचशा काळानंतर मेगा स्क्रीनवर पाहायला भेटला आणि 2 धावा 3 धावा संपूर्ण केल्या. निश्चितच बॅकअप थोडंसं लागलं नाही, थोडासा त्या ठिकाणी आउटफील्ड खराब, चेंडू त्या ठिकाणी आउटफील्डला लागल्यानंतर थोडासा त्या ठिकाणी घुमाव आपल्याला पाहायला भेटला आणि 3 धावांची सांघिक धावसंख्या पुढे सरकली गेली, ते म्हणजे 23 धावा. सुंदर फलंदाजी. आता मात्र 3 चौकार ज्यानं पहिल्या षटकात घेतले होते तो संदेश रेडकर मैदानामध्ये आणि स्ट्रायकरच्या बाजूला. यावेळेस पुन्हा एकदा बैठक शॉट, अमित सडेकर सेव्ह हँडेड, परंतु आता मात्र होते चूक ती अमित सडेकर कडनं. एक मोठा मासा जाळ्यात सापडता कुठेतरी राहिला जातोय आणि एका मोठ्या खेळाडूला कुठेतरी जीवनदान लाभलं जात आहे. कारण हा झेल नाही, ही कुठेतरी मॅच तर सोडली नाही ना. येणारा काळ आणि येणारी वेळ निश्चित ठरवेल. कारण बाद फेरीतील सामना, संदेश रेडकरची क्षमता प्रत्येक खेळाडूला माहीत आणि निश्चित आता मात्र पूर्णपणे नजरा असतील त्या संदेश रेडकर पाशी. यावेळेस सुद्धा सुंदर फटका प्रसादाच्या बॅट बनवून एक टप्पा चेंडू सीमारेषा पार होतोय. फरार चौकार डीजे. निश्चितच एका हाताने टाळी वाजत नाहीत मित्रांनो, त्यासाठी दोन्ही हात एकत्रित करावे लागतात आणि तशाच प्रकारची या ठिकाणी साथ देतो तो संदेश रेडकरला प्रसाद हा फलंदाज. एका बाजूला जरी आक्रमण तरी हात एका दुसरा मोठा फटका घेऊन एक धाव काढून त्या ठिकाणी स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला भेटतोय. नितीन ऑफसाईडच्या दिशेने काय करतोय, तब्बल एकेरीची पावलं तेहरीकडे वळवली जातात. 3 धावा संपूर्ण होत आहेत आणि 3 धावण्याची सांघिक धावफलक पुढे सरकते, ते म्हणजे 31 धावा. 2 षटकांचा होतोय खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या 31 बिनबाद. प्रथम फलंदाजी करतोय ओमसाई संघ डीजे.
दोन षटकांचा खेळ समाप्त. 31 धावसंख्या धावफलकावर. एका बाजूला आक्रमण संदेश रेडकर येतं तर दुसऱ्या बाजूला आक्रमणासोबतच एकेरी दुहेरी धावेवर भर देताना आपल्याला पाहायला भेटतोय फलंदाज प्रसाद. कालपासून सुंदररित्या भागीदारी या दोन फलंदाजाच्या दरम्यान आपण पाहिली आणि षटक हाताळण्यासाठी बाबूसो. यावेळेस लेग स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू. पंच मात्र दोन्ही हात समांतरवर करून अवांतर असल्याचा इशारा करतात. एक अतिरिक्त धाव सांघिक धावेत वाढ करून जाते. धाव संख्या पुढे सरकते ती म्हणजे 32 धावा. यावेळेस सुद्धा बहुधा बीमरचा इशारा. तानाजी पुन्हा एकदा मेगा स्क्रीनवर आपल्याला पाहायला भेटतोय. एक धाव तर पूर्ण आणि पाहता पाहता दोन्ही धावा पूर्ण केल्या जात आहेत. तब्बल या चेंडूवर मिळतात त्या 3 धावा आणि इशारा येतोय तो बीमर चेंडूचा. आणि पुढील चेंडू उघडा डोळे बघा नेट. फ्री हिट. फ्री हिटची नामी संधी असेल ती प्रसाद पाशी. 35 धावा धाव फलकावर. डोंगर उभा करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये ओम साई संघाचा. यावेळी सुद्धा स्टेपआउटहून केलेला फटका. पुन्हा एकदा मेगा स्क्रीनवर अमित साडेकर. आणि जोपर्यंत परती एक धाव पूर्ण केली जाते. निश्चितच थोडासा अमित साडेकर याच्यावर आता मात्र दबाव असेल कारण एका मोठ्या खेळाडूचं त्याने झेल सोडलं. कालच्या दिवशी आणि आजच्या दिवशी सुद्धा अमित साडेकर पाशी डब्बल 5-6 झेल गेले परंतु सगळेच्या सगळे झेल टिपले. पण यावेळेस मात्र कुठेतरी थोडीशी चूक झाली ती अमित साडेकरकडनं. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका. चान्स ऑफ चेंडूच्या पाठीमागे आणि एका हाताने झेल टिपण्याचा प्रयत्न. दुसऱ्या जीवनदान लाभतंय ते संदेश रेडकर याला आणि एक अतिरिक्त धावी जोडली जाते. 2 अतिरिक्त धाव्या जोडल्या जात आहेत आणि धावसंख्या 2 धावांची पुढे सरकते ती म्हणजे 38 धावा. दोन चेंडू समाप्त होत आहेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. निश्चितच 8 चेंडू 17 धावा संदेश रेडकर. दुसऱ्या बाजूला 7 चेंडू 19 धावेवर फलंदाजी करताना प्रसाद फलंदाज. यावेळेस मात्र शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू. पुलचा फटका. पूल होतोय सक्सेसफुल. सीमारेषा पार फरार षटकार. 100 रुपयाचा मानकरी ठरतोय संदेश रेडकर. आणि आता मात्र कुठेतरी ते झेल महागात पडताना आपण पाहतोय. धावसंख्या षटकार सरशी पुढे सरकते ती 44 धावा. पुन्हा एकदा सुंदर फटका. पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळून काढतोय. चेंडू जातोय तो आरक्षित स्वरूपात 2 धावांसाठी. सुंदर फटकेबाजी संदेश रेडकर याची. 25 या वैयक्तिक धावेवर फलंदाजी करतोय संदेश रेडकर. निश्चितच मगाचा सामना आपण पाहिला कॅचेस विन मॅचेस आणि या सामन्यात मात्र थोडंसं चित्रीकरण थोडंसं पालटलं गेलं. जर कुठेतरी झेल टिपले गेले असते तर मात्र चित्रीकरण थोडंसं काहीतरी बदललं गेलं असतं. यावेळी सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शरीरयष्टीचा घेतोय वेध. एक अतिरिक्त धाव लेगबायचा इशारा बहुधा पंचांच्या माध्यमातून येतोय आणि धावसंख्या एकेरी जमिनीची पुढे सरकते ती 47 धावा. आता मात्र 7 चेंडू 19 धावेवर खेळी करणारा खेळाडू प्रसाद स्ट्रायकर यांच्या बाजूला. यावेळेस हलक्या हाताने चेंडू खेळून काढतोय. निश्चितच शेवटचा चेंडू. कोणती आपण या ठिकाणी जोखीम न घेता एकेरी धावेवर त्या ठिकाणी समाधान व्यक्त करावं लागतंय. निश्चितच 3 षटकांचा होतोय खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या 48 धावा धाव फलकावर ओम साई संघाची आपल्याला पाहायला भेटते. उर्वरित असतील 2 षटक आणि निश्चितच या 2 षटकात जरी 20 धावा आल्या तरी मात्र सहजासहजी ओम साई संघ पोहोचू शकेल तो 70च्या पार. परंतु दुसऱ्या बाजूला थोडीशी होते ती मैदानामध्ये टीम मीटिंग. काय ठरवलं जात आहे कितपर्यंत पुढील 2 षटकात रोखलं जात आहे हे पाहण्याजोगं असेल. तोपर्यंत ऐकूयात आपण डीजेचं सुमधुर संगीत.
जय भोसले साहेब सुद्धा थोडेसे चिंतेचं वातावरण त्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय, कारण ज्याप्रमाणे धावांची लयलूट केली या दोन फलंदाजांना, त्याप्रमाणे त्यांचे सपोर्टर सुद्धा आता मात्र थोडीशी चिंता व्यक्त करतायत. नवीन गोलंदाज तानाजी, फुलटॉस प्रकारचा चेंडू, जय भोसले साहेब चेंडूच्या खाली झेल टिपताय का, आणि सुंदररित्या झेल टिपला जातोय तो जय भोसले याचकडनं. पहिल्या विकेटचं पतन होतंय, बराचसा वेळ लागतोय, परंतु पहिला गडी मात्र प्रसाद हा गारद होतोय. सुंदर फलंदाजी प्रसादाची मैदानामध्ये येथे संपुष्टात, आणि डीजेचं सुमधुर संगीत ऐकत चालतो. नऊ चेंडूत 20 धावा काढून प्रसाद मात्र तंबूच्या दिशेने परतला जातोय. निश्चितच टाळ्यांचा गडगडाट होणं प्रसादसाठी. नवीन फलंदाज, जब हो गाव के ऊपर संकट बडा तो सबसे आगे होता है गाव का सरपंच, खडा सरपंचाच्या भूमिकेत बाबा मयेकर. निश्चितच हलक्या हाताने चेंडू घेऊन काढतोय तानाजी. बऱ्याचशा वेळेनंतर निश्चितच या प्रगतीपथावर आपल्याला पाहायला भेटला, आणि एक धाव पहिल्याच चेंडूवर तानाजीनं या ठिकाणी गडी गारद केलाय तो. आणि निश्चितच संदेश रेडकर याच्याविषयी सांगायचं झालं तर संपूर्ण स्पर्धेत 100च्या पार म्हणजे 104 आतापर्यंत धावा त्याच्या नावावर नोंदवल्या गेल्या आहेत. वैयक्तिक 104 धावा. यावेळेस सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र जातोय तो चौकारासाठी. चौकाराची नोंद होते, चौकाराची नोंद होते. चौकार घोषित करत आहेत पंत. चौकाराची नोंद होते पंचांच्या माध्यमातून, आणि धावसंख्या मात्र अर्धशतकीच्या पार पोहोचते. 53 धावा. सुंदर फलंदाजी संदेश रेडकर याची. काय फलंदाजी मैदानामध्ये करतोय, दोन जीवनदानाची मैदानामध्ये फलंदाजी करताना. यावेळेस सुद्धा एक मोठा फटका हवेमध्ये, चेंडू कोणताही क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली नाही. नो मॅन लँड्स मध्ये चेंडू विसावतोय. एकेरीची पावलं दुहेरीकडे वळवली जात आहेत, आणि 2 धावा सहजासहजी पूर्ण होत आहेत. धावसंख्या 56, अब तक 55 धावा. 4 चेंडू, अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. फुलटॉस चेंडू, आडव्या बाजूने चेंडू सरळ भिरकावून देतोय सुभाष. मेगा स्क्रीनवर आपल्याला पाहायला भेटतोय. जोपर्यंत चेंडूची परती होते तोपर्यंत एक धाव, आणि आता मात्र धावसंख्या अब तक 56 धावेवर. 14 चेंडू 32 धावांवर सुंदररित्या फलंदाजी करताना संदेश रेडकर. यावेळी सुद्धा बाबा मयेकर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बाबा मयेकर याला चेंडू दिसला नाही. शर्यतीचा वेध घेतला, निर्धाव चेंडू न झाली ती सांगता 4 षटकांची, आणि या षटकात तानाजी मात्र खर्च करतोय ते आतापर्यंत फक्त आणि फक्त 8 धावा. सुंदर गोलंदाजी तानाजी. पहिल्या 3 षटकात तब्बल धावांची लयलूट 48 धावा, म्हणजे पहिल्या षटकात 16, दुसऱ्या षटकात पहिल्या षटकात 14, दुसऱ्या षटकात पाहायला गेलं तर 17, आणि तिसऱ्या षटकात 17 धावा. म्हणजे प्रारंभीच्या 3 षटकात 48 धावा कुठल्या होत्या, आणि ह्या षटकात कुठेतरी त्या धावांवर रोग लगावली गेली ती तानाजी याच्या गोलंदाजीवर. आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत ते कुडाशे गावचे सुपुत्र सुनील देसाई. या स्पर्धेतील सर्वात वयस्कर खेळाडू जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अजूनही ओम साईच्या ताब्यात जर पाहायला गेलं तर बाहुबली येणं बाकी. बाहुबली म्हणजे महेंद्र करमळकर. पहिल्याच दिवशी पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका आणि विजयी षटकार त्याच्या बॅट मधून आला होता. तो बाहुबली अजूनही बाकी आहे, तो ओम साईच्या दिशेनं. प्रमोद गवस जिथे कुठे असतील त्यांनी समालोचन कक्षापाशी संपर्क साधायचा आहे. प्रमोदजी गवस. 57 धावा धाव फलकावर. सुनील देसाई कुडाशे गावचे सुपुत्र
पहिल्यांदा गोलंदाजी आणि निश्चितच थोडंसं त्या ठिकाणी कुठेतरी हुकला जातोय. 2-3 इंचाचा फरक नाहीतर त्या ठिकाणी दांडी झाली असती गुल ती संदेश रेडकर याची. सुंदर गोलंदाजी. एज इज अ जस्ट नंबर. फक्त वय हा फक्त नंबरच. परंतु एखाद्या तरुणाला लाजेल अशा प्रकारचं काम मैदानामध्ये पाहायला भेटते ते सुनील देसाई यांचं. यावेळेस सुद्धा शॉर्ट प्रकारचा चेंडू पुलचा फटका. चेंडूच्या पाठीमागे सुभाष आपल्याला पाहायला भेटतोय आणि ज्या खेळाडूला बाद करणं प्रारंभीच्या 4 गोलंदाजांना जमलं नाही ती कामगिरी मात्र सुनील देसाई याच्या माध्यमातून होते आणि सुंदर झेल टिपतोय तो सुभाष. आणि आता मात्र संदेश रेडकर याची खेळ येते संपुष्टात. डीजे कुठंतरी वाचवून आपली खेळी साकारावी आणि सुंदर गोलंदाजी सुनील देसाई यांची. यावेळेस सुद्धा पॉइंटच्या दिशेने चेंडू टोलावतोय. निश्चितच चेंडूच्या पाठीमागे बहुधा क्षेत्ररक्षक जरी धावतोय तरी मात्र आरक्षित स्वरूपात 2 धावेसाठी चेंडू जातोय. धाव संख्या 2 धावण्याची पुढे सरकते ती 59 धावा. 3 चेंडू समाप्त होत आहेत या षटकातील. उर्वरित 3 चेंडू शिल्लक असतील. प्रारंभीच्या 3 षटकात 48 धावा. तदनंतर मात्र पूर्णपणे धावांवर रोग लगावली गेली. श्रीकृष्ण चारी. यावेळेस पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने चेंडू टोलवला जातोय. आता मात्र चेंडू होतोय तो फरार चौकारासाठी आणि धावसंख्या चौकारानं पुढे सरकते ती 63 धावा. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. एकंदरीत वाटलं होतं की 75-80च्या पार ओमसाई संघ पोचतोय की काय, परंतु अंतिम क्षणात जी गोलंदाजी झाली आणि सुंदर साथ लाभली क्षेत्ररक्षकांची निश्चितच पूर्णपणे कमबॅक म्हणावं लागेल. कारण या मैदानाचा विचार करता तर 65-70 धावा ह्या सहजासहजी जमवू शकतात. यावेळेस सुद्धा आडव्या बॅटनं चेंडू घेऊन गट पुन्हा एकदा सुभाष आपल्याला पाहायला भेटतोय. सुंदर क्षेत्ररक्षण त्याचं सुभाष याचं 100 पैकी 100 गुण या क्षेत्ररक्षकाला आपल्याला पाहायला भेटत आहेत. आणि यावेळेस हा ना आणि तिसरी धाव घेण्याच्या नादात श्रीकृष्ण चारी होतोय तंबूच्या दिशेनं. आता तरी महेंद्र बाहुबली मैदानामध्ये दाखल होईल का पाहूया. आता मात्र मैदानामध्ये दाखल होतोय चंद्रा. याच्याविषयी सांगायचं झालं तर पहिल्याच दिवशी पहिल्याच सामन्यामध्ये एक सुंदर फटका, एक षटकार त्याच्या बॅटमधून आला होता. संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीमधील त्याचा पहिला षटकार आम्ही या मैदानामध्ये पहिल्या दिवशी पाहिला. तो चंद्रा पुन्हा एकदा मैदानामध्ये दाखल होत आहेत. 2 मित्र, एका बाजूला बाबा मयेकर तर दुसऱ्या बाजूला चंद्रा आपल्याला पाहायला भेटतोय. अंतिम चेंडू सुनील देसाई यांचा. यावेळेस सुद्धा शॉर्ट प्रकारचा चेंडू. तानाजी चेंडूच्या पाठीमागे सुंदररित्या क्षेत्ररक्षण करतोय. जोपर्यंत चेंडूची परती 1-2 धावा तर पूर्ण आणि 2च धावा पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेच्या नादात होतोय 2 धावा. 67 धावा जमवतोय निर्धारित 5 षटकात आणि 68 धावांचं लक्ष समोर ठेवतोय तो ओमसाई संघ दामोदर क्रिकेट संघासमोर. निश्चितच येणाऱ्या या 5 षटकात 68 धावांचा पाठलाग ओमसाई संघाचे फलंदाज करतील का, की दुसऱ्या बाजूला आपण पाहूयात ओमसाई संघाचे गोलंदाज या 68 धावा रोखण्यात यश प्राप्त करतील का. काय घडतंय काय बिघडतंय हे थोड्याच वेळात आपण दुसऱ्या इनिंग मध्ये पाहूयात. चंद्र आयनोडकर कृपया आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. चंद्र आयनोडकर.
लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. थोडस सहकार्याची नितांत आवश्यकता. चला पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. पहिला एलिमिनेटरचा हा सामना, जो सामना जिंकेल तो वक्रतुंड वॉरियर संघासमवेत खेळताना दिसेल. चला पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या इनिंग मध्ये ओमसाई क्रिकेटर संघ फलंदाजी करत असताना 5 षटकाच्या सांगते अखेरीस धावफलकावर धावा जमवतोय 67. 68 धावांची असेल आवश्यकता. चला दामोदर क्रिकेटर संघाची सलामीची जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये वर्णी लागते. एका बाजूला राजेश पुलारी तर दुसऱ्या बाजूला असेल सुभाष गवस. चला पंचांना देखील विनंती आहे, आपण सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. वेळ वाया घालू नका, कारण अजूनही 2 सामने खेळवायचे बाकी आहेत. वक्रतुंड वॉरियर्स बनाम दामोदर क्रिकेटर्स या 2 संघादरम्यान रंगत असलेला हा सामना, एलिमिनेटरचा हा सामना. या सामन्यात जो संघ विजय प्राप्त करेल तो सरळ वक्रतुंड वॉरियर संघासमवेत 2 हात करण्यास सज्ज असेल. चला सुरुवात होते दुसऱ्या इनिंगला. नक्कीच सामना सुरू होण्याचा इशारा केला जातोय पंचांच्या माध्यमातून. ओमसाई क्रिकेटर संघाच्या वतीनं सलामीचं वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सलामीचं पॉवर प्लेचं षटक हातातून पाहायला मिळतोय. गोलंदाजी एंडवर आहे विशाल. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाच्या वतीनं पहिलं षटक. राजेश पुलारी, चांगला चेंडू होता, सन्मान दिला जातोय राजेश पुलारीच्या माध्यमातून. धाव घेण्याचा कुठलाही मनसुबा नाही. निर्धाव पद्धतीचा चेंडू विशाल यांच्या माध्यमातून हाताळला जातोय. उर्वरित चेंडू 5 या षटकामधील विशाल नावाचा गोलंदाजी एंडवर. यावेळेस तोलवलेला चेंडू जाईल का? 1 बाउन्स जातोय चेंडू. क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या अगदी जवळच आहे. दरम्यान 2 धावा निश्चितपणे पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेसरशी धावफलक श्री गणेशा केला जातोय धावफलकाचा राजेश पुलारी यांच्या माध्यमातून. 2 चेंडूची होती सांगता तिसरा चेंडू घेऊन. 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. आडव्या बॅटनं तोलवलेला चेंडू, बराच काळ चेंडू हवेमध्ये होता. नो मॅन लँड मध्ये चेंडू जाऊन विसावतोय. दरम्यान 2 धावा निश्चितपणे पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेसरची धावफलकात वाढ होते. धावफलक पोचतोय 3 चेंडूच्या सांगते अखेरीस 4 या धावसंख्येवर 68 धावांचा पाठलाग करत असताना दामोदर क्रिकेटर्स अजूनही एकही सामना हरलेला नाही असा हा संघ. यावेळेस मोठा फटका येतोय राजेश पोलारी यांच्या माध्यमातून. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषेचं उल्लंघन करत. चौकाराच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. या चौकाराच्या मदतीने धावफलकात वाढ होते. धावफलक पोचतोय 8 या धावसंख्येवर 4 चेंडूच्या सांगते अखेरीस 68 धावांचा पाठलाग करत असताना दुसऱ्या इनिंगचा सामना मैदानामध्ये सुरू आहे. यावेळेस आडव्या बॅटने तोलवलेला चेंडू येईल का चौकार? नक्कीच 1 बाउन्स. चेंडू जातोय सीमारेषा ओलांडतोय. चौकाराच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. या चौकाराच्या मदतीने 12 धावा धावफलकावर 68 धावांचा पाठलाग करत असताना अजूनही 25 चेंडूचा खेळ असेल बाकी. अजूनही 56 धावांचा पाठलाग करायचा आहे विजयासाठी. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. येईल का हॅट्रिक? नोंदवेल का राजेश पुलारी? हे देखील पाहण्याजोगं. चांगला चेंडू. नक्कीच पंचांच्या माध्यमातून लेग बाईटचा इशारा केला जातोय. एका षटकाची सांगता होते. एका षटकाच्या सांगते अखेरीस 13 धावा धावफलकावर. उर्वरित 24 चेंडूचा खेळ असेल बाकी
आणि अजूनही 24 चेंडूमध्ये 55 धावांची असेल आवश्यकता. खूप मोठा धावफलक, ज्या पद्धतीचा सामना व्हायला हवा होता, प्रेक्षकांचा अपेक्षेत उतरलेला हा सामना, एलिमिनेटरचा हा पहिला सामना जो रंगतोय ओम साई क्रिकेटर्स बनाम दामोदर क्रिकेटर्स या दोन संघादरम्यान. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत होता ओम साई क्रिकेटर संघ. 5 षटकांच्या सांगटे अखेरीस धावफलकावर धावा जमवतोय. 67 प्रतिस्पर्धी संघाला ओम साई क्रिकेटर दामोदर क्रिकेटर संघासमोर 68 धावांचं कडवं आव्हान उभं ठेवतोय. आणि त्या आव्हानाला सामोरे जात असताना पहिल्या षटकाची होते सांगता. राजेश पुलारी यांच्या 2 चौकारांनी नटलेली खेळी एका षटकाच्या सांगते अखेरीस 13 धावा धावफलकावर गणल्या जात आहेत. आता मात्र गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाच्या वतीनं दुसरा शतक गाठण्यासाठी संदेश रेडकर. अजूनही युवा खेळाडूंना लाजवणारी खेळी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली या स्पर्धेदरम्यान. लिजन ट्रॉफी, दोडामार तालुका लिजन ट्रॉफी 2026. यावेळेस मोठा प्रहार केला जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूवर आले होते, झेल काही टिपू शकले नाही. एक जीवदान मात्र प्राप्त होतोय राजेश पुलारी या खेळाडूला. मिळालेल्या जीवदानाचा कितपत फायदा उठवण्यात यशस्वी ठरतील राजेश पुलारी हे देखील पाहण्याजोगं असेल. दरम्यान 15 धावा या 2 धावेच्या मदतीनं धावफलकावर गणल्या जात आहेत. संदेश रेडकर पुन्हा एकदा सज्ज. थोडंसं क्षेत्ररक्षण सजवताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू, यावेळेस तोलवलेला चेंडू लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफचा फटका, देखणा फटका राजेश पुलारी यांच्या बॅटमधनं जातोय. चेंडू सीमारेषा ओलांडतोय. षटकाराच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. या षटकाराच्या मदतीनं धावफलकात वाढ होते. धावफलक पोहोचतोय 21 या धावसंख्येवर. मागची 2 वर्ष अगदी खामोश असलेला बल्ला कुठेतरी आता मात्र बोलताना पाहायला मिळतोय तो राजेश पुलारी यांचा. क्रिकेट कारकीर्द संपल्यानंतर एक टुर्नामेंट झाली होती बिग बॅश प्रीमियर लीग वज्रे या गावामध्ये. त्या बिग बॅश लीग मध्ये शेवटच्या चेंडूवर 6 धावांची आवश्यकता होती आणि तो षटकार त्यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाला होता. त्यानंतर मात्र कुठेतरी फलंदाजी चाचपडत करताना पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र या लिजन ट्रॉफी, दोडामार तालुका लिजन ट्रॉफी 2026 पर्व 3ऱ्याच्या दरम्यान एक सुंदर फलंदाजी राजेश पुलारी यांच्या बॅटमधनं. एक षटकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र चौकार येतोय आणि या चौकाराची धावफलकात वाढ होते. धावफलक पोहोचतोय 25 या धावसंख्येवर. दुसरं षटक प्रगतीपथावर. अजूनही उर्वरित 21 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता. आजच्या दिवशी नक्कीच ओम साई क्रिकेटर संघाला कमतरता भासली असेल महेंद्र करमळकर यांची, कारण काही कारणास्तव ते आज स्पर्धेला उपस्थित राहू शकले नाही. एक मोठी अडचण त्यांच्या समोर निर्माण झाली आणि त्यामुळेच आजच्या दिवशी ते या स्पर्धेसाठी उपस्थित राहू शकले नाही. त्यानंतर मात्र आता मैदानावरती उपस्थित राहत आहेत महेंद्र करमळकर. यावेळेस हलक्या हातानं तोलवलेला चेंडू, एक धाव निश्चितपणे पूर्ण केली गेली. एका धावेसरची धावफलकात वाढ होते. धावफलक पोहोचतोय 26 या धावसंख्येवर. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला राफेल नावाचा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. ज्या चेंडूवर जवळजवळ चौकार लिहिला होता तो चेंडू अडवला गेला त्यांच्या माध्यमातून. या चेंडूवर मात्र 2 धावा प्राप्त करतोय फलंदाज. या 2 धावेसरशी धावफलकात वाढ होते. धावफलक पोहोचतोय 28 या धावसंख्येवर. उर्वरित 19 चेंडू आणि अजूनही 40 धावांची असेल आवश्यकता. फलंदाजी एंडवर आहे सुभाष गवस. यावेळेस तोलवलेला चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, मिळालेला झेल
कोणतं विष्णू ठाकूर त्या ठिकाणी सज्ज होता. सीमारेषेच्या अगदी जवळ सीमा रक्षक म्हणून तैनात केलेला होता विष्णू ठाकूर यानं, आणि आपल्यावर दिलेली जबाबदारी संघ नायकाने ती कुठेतरी यशस्वीरित्या पार पाडताना पाहायला मिळाला. तो विष्णू ठाकूर नावाचा खेळाडू. दुसऱ्या षटकाची सांगता झाली. दुसऱ्या षटकाच्या सांगते अखेरीस धावफलक पोचतोय 28 या धावसंख्येवर 68 धावांचा पाठलाग करत असताना. आता मात्र उर्वरित 18 चेंडूंचा खेळ असेल बाकी. येणारे 18 चेंडू 40 धावांची असेल आवश्यकता. नवीन फलंदाज सुभाष गवास यांची जागा घेण्यासाठी अमित देसाई. अमित सडेकर नवीन फलंदाज मैदानाचा ताबा घेतोय. नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय, तर स्ट्राईक एंडवर असेल राजेश पुलारी, ज्यांच्या बॅटमधनं आतापर्यंत 10 चेंडू पेस केले, 25 धावांचं योगदान देण्यात यशस्वी ठरलं. त्यामध्ये 1 षटकार 1 चौकाराचा समावेश, 3 चौकारांचा समावेश, 1 षटकार 3 चौकाराचा समावेश. तोच राजेश पुलारी आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतोय, मेगा स्क्रीनवर स्ट्राईक एंडच्या दिशेनं. नक्कीच कुठच्या फलंदाजाने किती धावा काढल्या, कुठच्या चेंडूवर चौकार आला, कुठच्या चेंडूवर षटकार आला, याचं अचूक लेखाजोखा सर अखिल परब यांच्या माध्यमातून गोवा राज्यातील एक कॉम्प्युटर स्कोरर म्हणून नावलौकिक ज्यांचं आहे तेच या स्पर्धेदरम्यान आम्हाला लाभलेले अखिल परब आमच्या समवेत अचूक लेखाजोखा त्यांच्या माध्यमातून. त्या दरम्यान एक चांगला चेंडू सन्मान दिला जातो. या इके धावेसरची धावफलकात वाढ होते. धावफलक पोचतोय 30 या धावसंख्येवर. उर्वरित चेंडूवर 38 धावांची आवश्यकता. 17 चेंडू 38 धावा असं समीकरण असताना गोलंदाजी एंडवर प्रवीण गवस. समोर फलंदाज आहे अमित देसाई. प्रवीण गवस यांचा सामना करण्यासाठी सज्ज. यावेळेस चांगला चेंडू, मात्र यष्टीच्या मागे चंद्रा मयेकर यांच्याकडनं थोडीशी चूक. निर्धाव पद्धतीचा चेंडू होता आणि तो मात्र चेंडू कुठेतरी थोडीसे सोडला जातोय. सीमित क्षेत्रात चेंडू जातोय 1 या धावसंख्येसाठी. एकेरी धावेसरची धावफलकात वाढ होते. धावफलक पोचतोय 31 या धावसंख्येवर. उर्वरित 16 चेंडूचा खेळ अजूनही 37 धावांची असेल आवश्यकता. प्रवीण गवस नुकतंच झालेलं, कालच्या दिवशी झालेलं हेवाळे प्रीमियर लीग, त्या प्रीमियर लीग मध्ये फिरकी गोलंदाजी अनुभव काय असतो आणि अनुभव पणाला लावला होता आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला होता. तोच प्रवीण गवस, मॅन फ्रॉम मेडे गावातून हा खेळाडू बिलॉंग करतोय. एक सुंदर गोलंदाजी, फिरकी गोलंदाज म्हणून ज्यांचे ओळख आहे तोच प्रवीण गवस. यावेळेस तोलवलेला चेंडू, बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक अचूकरित्या झेल टिपला जातोय आणि राजेश अमित देसाई यांची खेळी मात्र मैदानामध्ये समाप्त होतोय. झेल खाली संदेश रेडकर आला होता. सेफ हँड म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं तो संदेश रेडकर कुठलीही चूक करत नाही. अचूकरित्या झेल टिपला जातोय आणि अमित सडेकर यांची खेळी मात्र समाप्त होते मैदानामध्ये. त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाजाची वर्णी लागते. नवीन फलंदाज मैदानाचा ताबा घेतोय, तो म्हणजे तानाजी नावाचा खेळाडू. नक्कीच जेवढी स्ट्राईक राजेश कडे राहील तेवढे मात्र विजयाची अपेक्षा असेल ती दामोदर क्रिकेटर संघाला. मात्र त्यांची साथ सोबत करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाचा ताबा घेतोय. तानाजी नावाचा फलंदाजी एंडवर. प्रवीण गवस पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. तानाजी यांच्यासाठी यावेळेस आडव्या बॅटनं तोलवलेला चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक अचूकरित्या झेल टिपला जातोय श्रीकृष्ण यांच्या माध्यमातून. श्रीकृष्ण मात्र कुठलीही चूक करत नाही. नक्कीच खूप कठीण झेल होता, तो मात्र अगदी साधा सोपा करून दाखवतोय.
तो श्रीकृष्ण नावाचा खेळाडू. तानाजी आल्या पावली माघारी परततोय. गोल्डन डकचा शिकार बनतोय. त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाजांची वर्णी लागते. नवीन फलंदाज मैदानाचा ताबा घेतोय. रुपेश नावाचा खेळाडू. धावफलक स्थिरावलेलं 31 या धावसंख्येवर. 31 धावा धावफलकावर. तिसरा षटक प्रगतीपथावर. नक्कीच थोडस क्षेत्ररक्षण सजवताना पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू डावखुरी अष्टीचा हा फलंदाज रुपेश नावाचा काय किमया करतोय. आपल्या संघाला विजय प्राप्त करून देईल का हे देखील पाहण्याजोगं असेल. शेवटचा चेंडू या षटकामधील तिसऱ्या षटकाची सांगता करणारा हा चेंडू उडालेला झेल मात्र नो मॅन लँड मध्ये चेंडू जाऊन विसावतोय. निर्धाव पद्धतीचा चेंडू. 3 षटकाची होते सांगता. 3 षटकाच्या सांगते अखेरीस धावफलक पोचतोय 3 गड्यांच्या मोबदल्यात 31 या धावसंख्येवर. उर्वरित 12 चेंडूचा खेळ असेल बाकी आणि अजूनही 12 चेंडू मध्ये 37 धावांची असेल आवश्यकता. आत्ताच हाताळलेलं षटक प्रवीण गवस याने एक सुंदररित्या हाताळण्यात आलं गेलं. फक्त 2 धावा खर्च केल्या. महत्वपूर्ण 2 गडी त्याने बाद केले या षटकामध्ये. आता मात्र पूर्णपणे जबाबदारी असेल दामोदर क्रिकेटर संघाची, ती म्हणजे राजेश पोलारी यांच्यावर. उर्वरित 12 चेंडूचा खेळ मैदानामध्ये शिल्लक असेल आणि या येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 37 धावांची असेल आवश्यकता. त्या दरम्यान गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय नवीन गोलंदाज विद्यानंद लोंढे. बारा चेंडू 37 धावांची आवश्यकता. विद्यानंद लोंढे गोलंदाजी एंडवर. समोर आहे फलंदाजी एंडवर राजेश पुलारी, तर नॉन स्ट्राईक एंडवर आहे रुपेश. विद्यानंद यांचा 4थ्या षटकातील पहिला चेंडू राजेश पुलारी यांच्यासाठी. चांगला चेंडू तोलवला गेला. लॉंग ऑनच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात. संदेश रेडकर मात्र अचूकरित्या झेल टिपतोय आणि मोठा मासा मात्र आता मात्र गळाला लागतोय. संदेश राजेश पुलारी हा खेळाडू मात्र माघारी परततोय. तंबूच्या आसऱ्याला जातोय. उर्वरित 12 चेंडू आणि 11 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. आतापर्यंत राजेश पुलारी याने 12 चेंडू फेस केले. 26 धावांचं योगदान आपल्या संघाला दिलं. त्यामध्ये 1 षटकार 3 चौकारांचा समावेश. पूर्ण स्पर्धेदरम्यान 85 धावांचं योगदान त्याच्या माध्यमातून देण्यात आलं. आता मात्र नवीन फलंदाज संतोष सातार्डेकर आपल्याला पाहायला मिळतोय. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू खेळला गेला. 1 धाव निश्चितपणे पूर्ण केली गेली. एका धावेसरची बऱ्याच वेळानंतर मात्र धावफलक पुढे सरसावता येते. दामोदर क्रिकेट संघाचं ते म्हणजे 32 या धावसंख्येवर. विद्यानंद पहिल्या चेंडूवर मोठा मासा जाळ्यात पकडण्यात यशस्वी ठरला. त्यानंतर दुसरा चेंडू 1 धाव निघाली. त्यानंतर आता मात्र तिसरा चेंडू घेऊन समोर आहे रुपेश नावाचा फलंदाज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, मात्र चेंडू आणि फळीचा काही संपर्क झाला नाही. चेंडू जाऊन विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची केली जाते गणना. धावफलक स्थिरावलेलं 32 या धावसंख्येवर. वक्रतुंड वॉरियर संघाचा संघनायक कृपया नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. यावेळी एकच धाव पूर्ण केली जाते. धावफलक डबल फिगर मध्ये परिवर्तित होते 33 या धावसंख्येवर. 33 धावा धावफलकावर गणल्या जात आहेत. विद्यानंद थोडस क्षेत्ररक्षण सजवताना पाहायला मिळतोय, कारण समोर आहे संतोष सातार्डेकर. यांची ताकद त्यांना माहिती आहे, कारण त्यांच्या संघामधून अनेक वेळा खेळलेला हा खेळाडू. यावेळेस हवेमध्ये चेंडू बराच काळ स्थिरावलेला. चेंडू जाईल
घोषित क्षेत्रामध्ये 2 या धावसंख्येसाठी दुहेरीने धावेने धावफलकात वाढ. धावफलक पोहोचतोय 35 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू या षटकामधील 35 धावा आतापर्यंतच्या धावफलकावर. 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. शेवटचा चेंडू या चौथ्या षटकातील. शेवटचा चेंडू विद्यानंद यांचा संतोष सातर्डेकर यांना. आडव्या बॅटनं तोलवलेला चेंडू फाईन लेगच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये लागलेली स्पर्धा. बघूया कोण जिंकतोय. चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये 2 धावे संख्येसाठी. या दुहेरी धावेने धावफलकात वाढ होते. 4 षटकाच्या सांगते अखेरीस धावफलक पोचतोय 37 या धावसंख्येवर. अजूनही 6 चेंडू 31 धावांची असेल आवश्यकता. 31 धावांची असेल आवश्यकता. ह्याच्यातला आता चौथ्या नंबरात कोणतो संघ आणि त्याच्यात जिंकतो तिसऱ्या नंबरात. विष्णू ठाकर गोलंदाजी एनवर. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाच्या वतीनं शेवटचं आणि चॅलेंजिंग षटक हाताळताना पहिला चेंडू नो चेंडू घोषित करण्यात आला पंचांच्या माध्यमातून. म्हणजे येणारा चेंडू असेल तो फ्री हिटचा चेंडू असेल. उर्वरित 6 चेंडू 30 धावांची असेल आवश्यकता. मोठा फटका तोलवला गेला. झेल काही टिपू शकला नाही आणि जरी झेल पकडला असता तरी तो फ्री हिटचा चेंडू होता. फक्त एकच धाव. आता मात्र उर्वरित 5 चेंडू 29 धावांची असेल आवश्यकता. संतोष सातर्डेकर फलंदाजी एनवर. समोर आहे गोलंदाजी एनवर विष्णू ठाकूर. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाच्या वतीनं 5वं षटक हाताळताना शेवटचं षटक. उर्वरित 5 चेंडू 29 धावांची असेल आवश्यकता. यावेळेस पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न केला होता संतोष सातर्डेकर यांनी. मात्र चेंडू आणि फळीचा काही संपर्क झाला नाही. चेंडू जाऊन विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव पद्धतीचा चेंडू. उर्वरित 4 चेंडू 29 धावांची असेल आवश्यकता. चला वक्रतुंड वारियर संघाचा संघनायक कृपया हा सामना संपल्यानंतर लगेचच नाणेफेक होईल. एलिव्हेटर 2चा सामना रंगेल. यावेळेस आडव्या बॅटनं तोलवलेला चेंडू येईल चौकार. या चौकारानशी धावफलकात वाढ होईल. धावफलक पोचतोय 43 या धावसंख्येवर. 43 धावा धावफलकावर. उर्वरित 3 चेंडूचा खेळ असेल बाकी. या षटकामधील जवळजवळ सामन्याचा निर्णय होतोय. मात्र औपचारिकता बाकी राहते मैदानामध्ये. तो विष्णू येतो. चांगला चेंडू सन्मान देण्याचा प्रयत्न. निर्धाव पद्धतीचा चेंडू. उर्वरित 2 चेंडूचा खेळ असेल बाकी. जवळजवळ सामना जिंकतोय तो ओम साई क्रिकेटर्स. म्हणजे यापुढील होणारा सामना असेल तो वक्रतुंड दोडामार्ग बनाम ओम साई क्रिकेटर्स या 2 संघादरम्यान. तो एलिमिनेटरचा सामना असेल. त्या सामन्यात जो विजय प्राप्त करेल तो फायनल मध्ये दुसरा फायनल मध्ये प्रवेश केलेला संघ असेल. प्रथमतः प्रवेश केला होता फायनल मध्ये तो संघ होता श्री फायटर्स. अगदी कमी धावसंख्येचा धावफलक. यावेळेस
ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू. पंच दोन्ही हात समांतर करतायत. नो चेंडूचा इशारा करतोय. नो 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 चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून. फलंदाजी एनवर जय भोसले. पहिला संघ आम्हाला फायनल मध्ये तिसऱ्या पर्वातील संघ मिळालेला आहे तो म्हणजे श्री फायटर. आता मात्र दुसऱ्या संघाची प्रतीक्षा आहे. या सामन्यानंतर लगेचच तो सामना रंगेल. वक्रतुंड दोडामार्ग बनाम ओम साई क्रिकेटर्स या दोन संघादरम्यान. दोन्ही संघाच्या संघनायकांनी कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे. विष्णू ठाकूर या, लवकर या. वक्रतुंड दोडामार्ग संघाचा संघनायक योगेश शेट्ये तर ओम साई क्रिकेटर संघाचा संघनायक विष्णू ठाकूर.